अकोला शहरातल्या हद्दवाड भागातील सुविधांसाठी नगरसेवकांचं मनपासमोर आमरण उपोषण। अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 3 तसेच 2016 मध्ये महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या हद्दवाड भागातील नागरिकांना आजही मूलभूत नागरी सुविधा मिळालेल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। तर 15 जुलै रोजी झालेल्या सकारात्मक बैठकीनंतरही प्रशासनाकडून लेखी निर्णय देण्यात न आल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निलेश देव यांनी आजपासून अकोला महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। हर्षदास सोनोने, अकोला। 2016ला हद्दवाढ झाली, पण अजूनही हद्दवाढ भागात सुविधा उपलब्ध नाही आहे। आता 2016 पासून 10 वर्षानंतर मुरुम देताना आम्हाला 4 ट्रक मुरुम दिलो आहे। 4 ट्रक मुरुममध्ये काय होणार आहे? 10 वर्षांचा जो आपण मुरुम देतो आहे, 4 ट्रक मुरुम देतो आहे व उपलब्ध असलेल्या पोलवर लाईट नाही आहेत। जवळपास 250-300 पोल आमच्याकडे लागलेले आहेत आमच्या हद्दवाढ भागात। तिथे लाईट नाही आहे, जायला रस्ता नाही आहे, शाळेतल्या विद्यार्थ्यांना जायला शाळा मूलभूत सुविधा नाही आहे। तर संविधानाने दिलेल्या या मूलभूत सुविधा देणं हे मनपाचं काम आहे। पण जर का मनपा ते देऊ शकत नसेल तर मनपाला काय अर्थ आहे? याकरता आम्ही मनपाला 4 जुलैला पहिले रीतसर पत्र दिलं होतं की आमच्या या 10 मागण्यांच्या रीतसर मागण्या सांगितल्या त्या आम्हाला पूर्ण कराव्या, याकरता आम्ही उपोषणाला बसलो आहे।